देवदत्त कामत यांच्याकडून आणि पुन्हा एकदा त्यावेळेस जे न्यायालयाने म्हटलं होतं, त्यावेळेस जे न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं होतं राणा प्रकरणामध्ये ते हे होतं की 10व्या अनुसूचीचा गैरवापर, त्या अनुसूचीला निष्प्रभ करण्याची परवानगी आम्ही अध्यक्षांना देऊ शकत नाही असं स्टेटमेंट त्यावेळेच्या न्यायालयाने दिलेलं होतं. त्याच्यामुळे शिवसेना प्रकरणाची आजची सुनावणी संपलेली आहे. अनुपमा, हे एक महत्त्वाची अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात की आजची सुनावणी संपली आहे. मात्र आता प्रश्न हा आहे की देवदत्त कामत पुन्हा एकदा पुढचा युक्तिवाद करणार आहेत की इथून पुढची संधी ही आता शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांना मिळते हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. खरे काही वेळामध्ये मनोशी याबाबत आपल्याला स्पष्टता येईल. मात्र आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, कारण आज खरं तर सुनावणी 2 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये एका वेगळ्या केस संदर्भात काही माहिती तिथे सुरू होती, त्यामध्ये काही मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. त्यामुळे आजच सुनावणीला खरं तर लेट झालेला होता, नियोजित वेळेनुसार सुरू झाली नव्हती. मात्र आता सुनावणी संपलेली आहे. शिवसेना प्रकरणाची आजची ही सुनावणी, खरं तर या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. पक्ष घटना, त्याचप्रमाणे 10वी अनुसूची, या अनेक मुद्द्यांवर मोठा खल केला जातोय, कीस पाडला जातोय कायद्याचा अक्षरशः. आणि आजच्या दिवसाच्या कामकाजासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण सांगतोय. शिवसेना प्रकरणाची आजची सुनावणी सध्या तरी संपलेली आहे आणि देवदत्त कामत आज सकाळपासून म्हणजे जेव्हापासून सुनावणी सुरू झाली तेव्हापासून युक्तिवाद त्यांचा सुरू होता, तेव्हा त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे असं कळतंय. मात्र हा युक्तिवाद आजच्या पुरती संपलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच हा युक्तिवाद आता संपलेला आहे हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे वकील या संदर्भातल्या या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात काय नेमकं बोलताय, त्याला कशा पद्धतीनं उत्तर देता आहेत, कसा छेद दिला जातोय, हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आज न्यायालयामधून सध्याची ही महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजची सुनावणी संपलेली आहे. ठाकरेंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे का या संदर्भात अजून स्पष्टता यायची आहे, काही वेळामध्ये आपल्याला कळेल. त्यामुळे आता शिवसेनेची बाजू ऐकताना हे सगळे मुद्दे कशा प्रकारे ते खोडून काढले जात आहेत हेही बघावं लागणार आहे. त्यामुळे कायद्याचा कस कसा लागतो हे आपल्याला खरं तर आता न्यायालयातल्या या सुनावणीमध्ये पाहायला मिळत आहे. तर अनेक घटनांचे यामध्ये दाखले दिले जात आहेत, वेगवेगळे रेफरन्सेस घेऊन आज कामतांनी आपला युक्तिवाद केलेला आहे. हा अंतिम युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या सुनावणीमधला होता का याबाबत काही वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र शिवसेना प्रकरणाची चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे. मनोशी, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आजचा संपलेला असावा असं एकंदरीत दिसतंय. उद्या पुन्हा तर त्यांना संधी मिळतीये का हे आपल्याला बघावं लागणार आहे. मात्र अर्थातच आत्तापर्यंत गेल्या 7 दिवसांमध्ये जेवढे युक्तिवाद झाले यामध्ये कपिल सिब्बलांचा खूप मोठा युक्तिवाद झाला, खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आणि एकंदरीतच कायदा कशा पद्धतीनं काम करू शकतो, एकेका वाक्याची कशी तपासणी 10व्या अनुसूची संदर्भात होत होती हे आपण बघत होतो. त्यामुळे आता देवदत्त कामतांनी सुद्धा अखेरीस येताना असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेऊ शकतं आमदार अपात्रतेसंदर्भातला. त्यामुळे आता अर्थातच सगळ्यांच्या नजरा या निकालाकडे लागलेल्या आहेत. तेव्हा आपण आता बघूया की शिंदेंचे वकील नेमके कशा पद्धतीने सगळी मांडणी करतात. आजच्या जी काही सुनावणी झाली काही तासांची सुनावणी होती. मात्र जे शेवटी मी तुला नेहमी म्हणते की काय आजच्या दिवसातला जिस्ट काय आहे, आजच्या दिवसातल्या महासुनावणीतला लसावी तुझ्या मते काय आहे? देवदत्त कामत यांनी जसं आपण काल म्हटलं की देवदत्त कामत यांनी जी लाईन पकडलेली होती ही जी नस पकडलेली आहे देवदत्त कामतांनी कपिल सिब्बलांच्या नंतर, ती आमदारांच्या अपात्रतेची नस पकडली होती. आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय घेऊन आता उपयोग नाही असं एक स्टेटमेंट खरं तर न्यायालयाकडून आलेलं होतं की आता तो जुना मुद्दा झालेला आहे. आणि एकंदर जी राजकीय भावना होती की जे राजकीय प्रतिक्रिया आपल्याला कोर्टाच्या बाहेरून येत आहेत त्या ह्याच पद्धतीच्या आहेत की आता उपयोग काय होऊन गेलेल्या गोष्टीवर बोलण्यामध्ये. कारण त्याच्यावर बोललो, त्याच्यावर अगदी निकाल जरी फिरवला तरी वर्तमानात भविष्यात त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, त्याची कोणतीही अंमलबजावणी होऊ शकणार नाही. हे आम्हाला मान्य आहेच, हे देवदत्त कामतांनी पहिल्यांदा क्लिअर करून टाकलंय. तरी सुद्धा आम्हाला अपात्रतेसंदर्भात चर्चा घडवून आणायची आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडून ऐकायचं आहे की ते फुटून गेलेले सदस्य आमदार हे पात्र होते की अपात्र होते. कारण आमचा असा दावा आहे की विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताना एकतर वेळकाढूपणा केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अर्धन्यायिक अधिकार क्षेत्रात नसलेला निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेळकाढूपणा झाल्यामुळे हा निर्णय योग्य झालेला नाही असा आमचा दावा आहे. त्याच्यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात पहिल्यांदा आपण बोलूयात आणि त्याच्यानंतर तुम्ही अंतिम निर्णय द्या, म्हणजे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भातला निर्णय तुम्ही
द्या, असा आग्रह देवदत्त कामतांनी धरलेला आहे. त्याच्यामुळे जी नस पकडली देवदत्त कामतांनी ती आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पकडलेली आहे. आणि सोबतच कपिल सिब्बलांनी सुद्धा जी नस पकडली होती ती म्हणजे चिन्हाच्या बाबतीत, आणि सोबतच 10व्या अनुसूचीचा कसा चुकीचा अर्थ लावला गेलाय आणि 10व्या अनुसूचीला निष्प्रभ करणारा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलाय. सोबतच निवडणूक आयोगाने सुद्धा 2018च्या घटनेचा चुकीचा आधार घेतला, म्हणजे सोयीस्कर पद्धतीने कशी 2018ची घटना आमची घेतली गेली हे ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोन्हींवरती हल्ला एकीकडे कपिल सिब्बलांनी केलेला होता, तर दुसरीकडे देवदत्त कामतांनी मात्र थेटपणे सर्वोच्च न्यायालयालाच आता ही विनंती केली आहे. एक प्रकारे आपण म्हणूयात की साकडं घातलंय की काही करा, मात्र आमदारांच्या अपात्रतेवरती आपण आधी बोलूयात. त्यावरती आता सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणतंय हे बघणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कदाचित शिंदेच्या वकिलांचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आता बोलण्याची गरजच नाही, हाच त्यांच्या युक्तिवादाचा कदाचित मुद्दा असू शकतो. अर्थातच ते वकील आहेत, त्याच्यामुळे आणखी काही मुद्दे त्यांच्या सगळ्या युक्तिवादामध्ये असतीलच. मात्र हा जर मुद्दा खोडून काढायचा असेल देवदत्त कामतांचा, तर अपात्रतेच्या मुद्द्यावरती आता चर्चा करणं म्हणजे कसा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवणं आहे हे कदाचित शिंदेचे वकील सांगू शकतील त्यांच्या युक्तिवादामध्ये. मात्र आजचा जो लसावी आहे तो हाच म्हणता येईल की देवदत्त कामतांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाच्या संदर्भात आपण आधी चर्चा करूयात, बोलूयात, त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने राणा प्रकरणाचा आधार घेऊन निर्णय द्यावा हा आग्रह करणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब ठरली. आणि दुसरी महत्त्वाची बाब ती म्हणजे कपिल सिब्बलांचं स्टेटमेंट. कपिल सिब्बलांचीच मागणी पुढे नेताना आता कामत म्हणतायत की जर ते चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवून टाका, ते चिन्ह कुणालाही देऊ नका. भले कोर्टाच्या बाहेर त्याचे काही राजकीय पडसाद उमटतीलही, कारण सेंटिमेंटशी संबंधित असणारा मुद्दा आहे चिन्हाचा, तरी देखील हे चिन्ह जर मिळणार नसेल आम्हाला तर ते गोठवणं जास्त संयुक्तिक होईल, ते योग्य होईल, अशा प्रकारचा आग्रह सुद्धा देवदत्त कामत करतायत. त्याच्यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भाने कोणता निर्णय सर्वोच्च न्यायालय घेतंय, आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयापुढे येते का, पुन्हा एकदा दोन्ही जे पक्षकार आहेत ते आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात बोलतायत का, हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि जर तसं झालं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासमोर आमदारांच्या भूतपूर्व काळातल्या आमदारांच्या जे त्यावेळेस पात्र ठरवण्यात आलेले होते त्यांची सुनावणी जर आजच्या तारखेला झाली तर ती या खटल्याला मिळणारा एक सगळ्यात मोठा वळण असेल, एक सगळ्यात मोठी ही कलाटणी असेल. कारण पुढे जाऊन जी सध्याची जी स्टाईल दिसते आहे ठाकरेंच्या वकिलांची, सध्याची जी एक चाल दिसते आहे, खेळी दिसते आहे, ती हीच आहे की आमदारांची अपात्रता ही संलग्न करायची आहे शिवसेना चिन्हाशी आणि पक्षाशी. त्याच्यामुळे हे दोन्ही मुद्दे कसे एकत्र आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न हा आता ठाकरेंच्या वकिलांकडून होतोय. त्याच्यामुळे ठाकरेंच्या वकिलांनी आपला युक्तिवाद संपवताना, म्हणजे देवदत्त कामतांनी आजचा युक्तिवाद संपवताना जे म्हटलंय की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकतं, जरी त्या परिणामांची अंमलबजावणी झाली नाही, त्यांच्या परिणामांचा कोणताही लाभ